आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। श्री गुरु ध्यान श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन, हे न घडता मती होईल मंदा। श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, दाखविती निज परमानंदा। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्राप्त असणारा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय महाराज यांचा
जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांच्या निर्वाण दिन अर्थात बीज सोहळ्याकरता म्हणून तुकोबारायांच्या निर्याण प्रकरणातील 3 चरणांचा अभंग आहे. अत्यंत व्यापक, अत्यंत उदार मतवादी, साक्षेपी तत्वचिंतकांचा असणारा हा वारकरी संप्रदाय आणि त्या संप्रदायाचा असणारा कळस. पहिला आवाज चांगला होता, क्लिअर आवाज ठेवा, दुसरं काहीच करू नका. विठाला असा व्यापक असणारा वारकरी संप्रदाय. काहीच करायचं काम नाही, आता असंच राहू द्या. आणि त्या वारकरी संप्रदायाचा असणारा कलशस्थान. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या कलशस्थानी असणाऱ्या श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांचा हा आजचा असणारा बीज सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे परमपावन पुण्यभूमी पुण्यक्षेत्र तुरोरीमध्ये आपण अति उत्साहानं साजरा करत असतो. वारकरी संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, शांतीब्रह्मश्री नाथ महाराज, निळोबाराय आदी करून संत महात्म्यांच्या नंतर वारकरी संप्रदायाची जोपासना, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्या काही प्रासादिक परंपरांनी केला, त्या प्रासादिक परंपरांपैकी एक असणारी आपली सद्गुरू श्री चातुर्मास्य महाराजांची परंपरा आणि त्या परंपरेतील असणारे सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज यांनी तुकोबारायांचा हा उत्सव या ठिकाणी आरंभ केला. समस्त भाविक भक्त ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं आपल्या भागाचा असणारं दैवत वैकुंठवासी परमपूजनीय श्री हरिभक्तीपरायण उज्ज्वलानंदजी महाराज यांनी हा उत्सव मोठ्या आनंदानं सांभाळला. खरं कधी कधी आठवण येते महाराजांची की जर महाराज असते तर असं झालं असतं का गुरुजी? कसं झालं असतं ते तुम्हाला माहिती आहे. पण महाराज असते तर अशी आपली सप्ताहाची विडंबना कधीच झाली नसते. की ज्या कीर्तनकारांनी तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर आक्षेप घ्यावा असे कीर्तनकारच सप्ताहात आले नसते. आले असते का? महाराज असते तर आम्हाला काय करायचं? आयोजक मंडळी त्यांच्या मनावर आहे कीर्तन कोणी करायचे. माझा प्रश्न आहे, टाळकऱ्यांनी वारकऱ्यांनी सोडून उत्तर द्यायचं बरं का. जे आयोजक मंडळींमध्ये इथं बसलेले असतील, इकडून तिकडून पाहत असतील, चपला घालून मंडपातून बिंदास्त फिरत असतील, अशा सगळ्यांनी सांगा की तुकोबारायांचा हा कितवा बीज सोहळा आहे? लाईव्ह चालू आहे कीर्तन म्हणून मला फार बोलता येत नाही. आहे काही भान? काय तुकोबारायांचं शक होतं? कोणत्या साली तुकोबाराय वैकुंठाला गेले? ज्या श्री तुकोबारायांच्या नावानं आपण हा उत्सव करतो, गावामध्ये यात्रा भरते, निरनिराळे ठिकाणचे कीर्तनकार आपण यूट्यूबवर पाहून आणतो. एका साध्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येऊ नये? अरे ज्यांचा उत्सव आपण करतो, कितवा बीज सोहळा आहे, कोणत्या साली तुकोबाराय वैकुंठाला गेले हे आपल्याला सांगता येऊ नये? याच्यासारखं दुर्दैव काय असेल बरं? मग या कीर्तनाला आणि सप्ताहाला काही अर्थ उरतो का सांगा ना? दुर्दशा आहे आपली ही. फक्त यूट्यूबवर पाहायचं आणि कीर्तनकार आणायचा. हरकत नाही, आणा ना. ताटामध्ये सगळे पदार्थ पाहिजेत. मीठही पाहिजे, लोणचंही पाहिजे, बासुंदी पाहिजे, भाजी पाहिजे. अहो पण म्हणून काय, जे पोट भरण्याचं काम आहे ते सोडून देतो का आपण? मूळ मुद्दा काय आहे? तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांना सोडून आपण जर हे कार्य करतोय तर मग आपल्या कार्याला अर्थ राहील का काही? अहो श्री क्षेत्र देहूच्या नंतर आपण गौरवानं सांगतो तुरुरीची बीज होती म्हणून. आणि त्या तुरुरी मधल्या लोकांनी गुलालाच्या कीर्तनाला किती वाजता यायचं? 12 वाजता यायचं. कीर्तन सुरू झालं तरी लोकांनी बडबड करायची, कीर्तन सुरू झालं तरी लोकांनी ये जा करायची. ही संप्रदायाची शिस्त आहे का? आओ जाओ घर तुम्हारा,
नाही का हरिभाऊ? काही आहे कुणाला भान? अहो तुम्ही कसे वागले तरी आम्हाला कीर्तन करावंच लागेल, कारण आमची परंपरा आहे ना. तुम्ही असले काय आणि तुम्ही नसले काय, कीर्तन बंद होईल का सांगा ना? अहो लॉकडाऊन मध्ये बंद नाही झालं, मग आता बंद होईल का? वारकरी संप्रदायावर असणारे अगणित उपकार. आत्ताच माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गतप्राण झालेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फार मोठे संप्रदायावर उपकार आहेत. हे कार्य तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण आज उघडच या स्टेजवरून सांगतो मी की लॉकडाऊनमध्ये जी माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नाथ महाराजांच्या वारीची परंपरा अखंडित राहिली, त्यात सगळ्यात मोठा हात अजितदादा. तत्कालीन असणारे मुख्यमंत्री ज्यांना आपण आपलं म्हणत होतो ते परवानगी नाकारत होते. ते म्हणायचे नाही, पालख्या पंढरपूरला जाता कामा नये. आणि ज्यांना आपण आपलं समजलो नव्हतो त्यांनी परवानगी दिल्या बरं का. GR काढला, GR. आपली चातुर्मासाची परंपरा अजितदादांच्यामुळे त्या वर्षी खंडित झाली नाही. GR काढला अजितदादांनी, सरकार दरबारी नोंद झाली वारकरी संप्रदायाच्या परंपरांची. असा असणारा व्यापक संप्रदाय आणि त्या संप्रदायाचा असणारा हा कलशस्थानी उत्सव तुकोबारांचा बीज सोहळा, मग त्याच्याकरता आपण किती गांभीर्याने या ठिकाणी आचरण केलं पाहिजे. केवळ तुकोबारांच्या दर्शनाला जायचं, पुढीतला गुलाल घ्यायचा आणि तुकोबारांना व्हायचा. तिकडे कीर्तन हो, 12 वाजो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. अरे संप्रदायाच्या परंपरा चालवणारे लोक आहोत आपण. जा बरं एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे, नियमानं जर वागला नाही तर हाकलून देतात, ते उभाही करत नाही दारामध्ये. एखादा कागद चुकला असेल, नाव चुकला असेल तरी ते उभं करत नाहीत. इथं तर आपण कसंही वागतो. ज्या तुकोबारांचं आपण नाव घेतो, उत्सव करतो, त्या तुकोबारांचं आचरण पहा ना, त्या तुकोबारांचं चरित्र पहा, त्या तुकोबारांनी वारकरी संप्रदायावर केलेले उपकार पहा. त्यांची उपकाराची उत्तीर्णता आपल्याला होता येत नाही. तुकोबारांनी संतांच्या उपकाराचं वर्णन अनेक ठिकाणी केलंय. केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसे माय. बापांपेक्षा संत महात्मे उपकार करत असतात. आई वडील कदाचित स्वार्था करता पुत्राचं पालन पोषण करतील, पण संत महात्मे निरपेक्ष वृत्तीनं जगतावर उपकार करतात, कृपा करतात. आईसी कळवळ्याची जाती, 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 आईसी कळवळ्याची कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची
संतांचं कृपालुत्व सांगतात. संत महात्म्यान एवढं जगतामध्ये कृपाळू कोणी नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती. कोणत्याही लाभाशिवाय, निरपेक्ष अपेक्षेशिवाय निस्वार्थ संत आपल्यावर करुणा करतात, कृपावंत होतात. आणि आपण संतांच्या प्रती कसं असलं पाहिजे याचा विचार आपण करतोय. वारकरी संप्रदायाचा चालवत असताना, तुकोबाऱ्यांचा उत्सव करत असताना आपण संप्रदायाच्या चौकटीमध्ये राहून उत्सव केला पाहिजे. वारकरी संप्रदायाचे नियम परंपरा जोपासली पाहिजे. याच्या करता आपण सांगतोय. कदाचित रस्त्याने चालताना सीट बेल्ट नाही लावला तर दंड होतो का नाही? पोलीस ओळखीचा असेल तर एखाद्या वेळेला सोडेल, दुसऱ्यांदा सोडेल काय? नियम बाह्य आचरण असेल, डॉक्टरही सांगतील ना आपल्याला, पथ्य पाळताल तर जगताल, अपथ्य करताल तर मरताल. जर हे प्रपंचामध्ये चालत असेल तर मग परमार्थामध्ये नको का? परमार्थामध्ये आपण आपल्या परंपरा, उपासना मोठ्या आनंदानं जोपासल्या पाहिजे. वारकरी संप्रदाय फार मोठा व्यापक आहे आणि वारकरी सांप्रदायिक संतांचं पोटही फार मोठं आहे. आपण कसंही वागलो तरी संत आपला स्वीकारच करतात बरं का. यारे यारे लहान थोर याती बालती नारी नरा यारे यारे लहान थोर याती नारी नर करावा विचार करगे चिंता कवना. यारे यारे लहान थोर याती बालती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवना. यारे यारे नानधर याते भंजनारी नर करावा विचार नरगी चिंता कवना. वारकरी संप्रदायानं कधीही कोणाला प्रतिबंध केला नाही. प्रतिबंध केला नाही म्हणून तर सगळेजण मंडपात येतात. स्पष्ट शब्दामध्ये संतांनी वर्णन केलं. यारे यारे लहान थोर, लहान या थोर या. लहान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठे. लहानाला प्रतिबंध आहे आणि मोठ्या माणसांनाच या ठिकाणी प्रवेश आहे. ज्यांनी 51,000 रुपये दिले त्यांचाच सत्कार होईल, बाकीच्यांना मंडपातून हाकलण्यात येईल. असं कधी होतं का हो? असं 1 रुपया देणाऱ्याचाही सन्मान संप्रदायामध्ये आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे. अगदी अगदी रामायणामध्ये सुंदर कथा आहे. सेतुबंधनाचं कार्य चालू होतं. शांती ब्रह्मश्रीनाथ महाराजांनी वर्णन केलंय. आपण कदाचित कथा ऐकली असेल. एक छोटीशी खार समुद्राच्या पाण्यात बुडी मारते आणि वाळूमध्ये लोळते आणि ती अंगाला लागलेली वाळू 2 दगडांच्या मध्ये झटकण्याचं काम करते. राम सेतू करता, राम कार्या करता तिचंही योगदान तितकंच महत्वाचं आहे. उदकी तारिले पाषाण. ज्याप्रमाणे दगड समुद्रामध्ये तरले ते सांद भरण्याचं काम तिनं केलं हो. तिचंही कर्तृत्व संतांनी मान्य केलं. म्हणून संप्रदायामध्ये लहान किंवा मोठा असा भेद नाही. तुकोबारांनी तर स्पष्टच सांगितलं, येथे राया रंका एकी सरी. आता दुर्दैवानं कीर्तनकार पुढारी आला की आपल्या गळ्यातला हार घालून त्याच्या गळ्यात घालतात. मग तो पुढारी कोणत्या ठिकाणाहून आला आहे याचाही विसर आपल्याला पडतो. थोडं तरी भान आपल्याला असलं पाहिजे. त्यांचा सन्मान करावा. समाजसेवक आहेत पण म्हणून काय वक्त्याने वक्त्याच्या गळ्यातला हार काढून घालावा? वक्ता म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे म्हणून आपण त्याची पूजा करत असतो. त्याच्या वक्तृत्वावर किंवा त्याच्या पेहरावाकडे किंवा त्याच्या प्रसिद्धीकडे पाहून त्याचं पूजन होत नसतं. तो केवळ नारायण स्वरूप आहे म्हणून त्याचं पूजन होत असतं. समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की जे कर्तृत्ववान आहेत पण यत्किंचितही कर्तृत्वाचा अभिमान दाखवत नाहीत.
मी अनेक वेळेला हे सांगून आलोय. नर्मदा तटावर राहणाऱ्या एका लंगोटीवर असणाऱ्या फक्कड महात्म्यानं 21 कोटी रुपये दान केले प्रभू रामरायाला. रामचंद्राच्या मंदिराकरता फरशी बसवली नाही त्यानं आपल्या नावाची. कुठेही जाहिरात केली नाही मी दिलं म्हणून. म्हणजे देणाऱ्याचाही सन्मान, कमी देणाऱ्याचाही सन्मान. संप्रदायामध्ये भेद मानला नाही. लहान थोर, लहान या मोठे या सगळ्यांचा या ठिकाणी स्वीकार आहे. याती भलते नारी नर. तुकोबारांना माहीत होतं पुढे जाऊन कलियुगाचे 5,500 वर्ष झाल्यानंतर मनुष्याच्या द्वेष भावना निर्माण होणार आहे. मनुष्यामध्ये आपापसामध्ये वैर होणार आहे. म्हणून कदाचित तुकोबारा स्पष्टच बोलले, याती भलते नारी नर. एरवी सकल संतांनी यातीचा निषेध केला, पण सकल संतांनी हे सांगितलं की कोणत्याही जातीचा असेल आम्हाला फरक पडत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, जाती सवे नाही काम. कामच नाही आम्हाला. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, तो वारकरी आहे, तो भाविक आहे, तो भक्त आहे, तो सज्जन आहे, तो आस्तिक आहे. जेवढा आनंद नातेवाईक लोक भेटल्यानंतर वारकऱ्याला होत नाही, त्याच्यापेक्षा अधिक आनंद वारकऱ्याला भेटल्यावर होतो बरं का. ते माझे सोयरे सज्जन हे माझे सोयरे सज्जन संगती, पाया ठेविती विठोबाचे, पाया ठेविती विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन हे माझे सोयरे सज्जन संगती, हे माझे सोयरे सज्जन संगती, माझे सोयरे सज्जन संगती. विठोबाचे पाया ठेविती विठोबाचे, पाया ठेविती विठोबाचे. प्रपंचामध्ये नातेवाईक एकमेकांना भेटल्यानंतर जेवढा आनंद होत नाही, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आनंद वारकऱ्याला भेटल्यानंतर होतो. मग इथं वारकरी पाहतो का हा त्या जातीचा आहे? कदाचित आता दुर्दैवानं पाहायला लागले असतील बरं का, दुर्दैवानं. पण संत महात्म्यांना कदाचित हे मान्य नाही, कदापि मान्य नाही. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबात. भगवंताचं नामचिंतन करणारा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करणारा, मुखामध्ये नामचिंतन असणारा, तो सोयरा आहे. मग तो सोयरा कुठून आला, कोणत्या जातीचा आहे, लहान आहे का, थोर आहे का, संतांनी काही पाहिलं नाही. भगवान परमात्मा देखील ज्या वेळेला भक्त शरणागती करतो त्यावेळेला देव काही पाहत नाही. नाही पाहिला आचार, कुळगोत्राचा विचार. आचार नाही पाहिला, विचार नाही पाहिला. ज्यानं भगवंताची शरणागती केली तो धन्य झाला. त्या प्रत्येकाचा उद्धार भगवान परमात्माने केला. सगळेच काही चांगले होते का? सगळेच काही श्रीमंत होते का? महाभारतातला सुंदर प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्ध होऊ नये याच्याकरता म्हणून शिष्टाई करण्याकरता गेले. शिष्टाई करण्याकरता गेल्यानंतर दुर्योधनाकडे गेले. दुर्योधनानं मोठं स्वागत केलं. मोठं स्वागत केल्यानंतर देवाला बसवलं. देवानी सांगितलं, दुर्योधना, युद्ध करणं चांगलं नाही. युद्धामध्ये अपरिमित हानी होते. युद्ध करू नये. युद्धाने द्वेष भावनेचा उदय होत असतो. एकमेकांच्या विषयी कटुता निर्माण होते. युद्ध करू नये, युद्ध करू नये. दुर्योधनाने सांगावं, देवा, काही झालं तरी युद्ध होणार, युद्ध अटळ आहे, युद्ध होणार. भगवान परमात्मा तिथून निघाले. निघाल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, देवा, घड्याळ पहा, 12 वाजलेत आणि अशा 12 वाजेच्या वेळेला माझ्या दारातून अतिथी उपाशी जात नाही. देवानी सांगितलं, ठीक आहे, मग नाही, मी पंचपक्वान्न तयार केले आहेत, तुम्ही प्रसाद घेऊन जा. देवानी सांगितलं, मी ज्यांच्या करता आलो होतो त्यांचं कार्य तू नाकारलेलं आहेस आणि तू माझ्या विरोधी पक्षाचा आहेस. कारण भगवान परमात्माने सांगितलं होतं, एकतर मी स्वतः येईल, नाही तर माझी सेना येईल. दुर्योधनानं काय घेतलं होतं? सेनेचा स्वीकार केला होता. पांडवांनी भगवान परमात्माला घेतलं होतं. देवानी सांगितलं, तू आता माझ्या विरोधात आहेस, त्याच्यामुळे मला तुझ्या घरचं चालणार नाही.
दुर्योधनाने विचारलं, देवा कुरुक्षेत्रामध्ये अजून चांगलं हॉटेल नाही झालं निर्माण. दुर्दैवाची परिस्थिती आहे. वारकरी संप्रदायाचा पोशाख धारण करायचा आणि खुशाल धाब्यावर गाड्या थांबवायच्या. हे बोलण्याचे दिवस आहेत आता. पूर्वीच्या काळामधले वारकरी आपण पहा, कीर्तनकार पहा, चहा सुद्धा पित नव्हते बाहेर, चहा सुद्धा. आता कीर्तनकार आग्रहानं गावकऱ्यांना सांगतात, मी जेवण करूनच येईल. येता येता गाडी धाब्यावर थांबते. त्या गाड्या पाहिल्यानंतर देवाला प्रार्थना करावी वाटते, देवा याच्याच करता संप्रदाय वाढवला का? आपत्कालीन परिस्थिती असेल, ज्या वेळेला आपल्याला अन्न मिळत नाही त्यावेळेला आपतधर्म म्हणून हे कार्य करायला सांगितलं. आपण जिभेचे चोचले पुरवण्याकरता हे कार्य करू लागलो. युक्ताहार विहार नसावे बासर निद्रा बहुभाषण. संप्रदायाचे नियम परंपरा सांभाळल्या पाहिजेत. हे काही बोलल्याने मला काही 4 ठिकाणाहून आमंत्रण येतील आणि जास्त कीर्तन मिळतील असं नाही, पण हे आपण अनुभवत आलेलो आहे. आत्तापर्यंतच्या सांप्रदायिक लोकांनी हे आचरण करून दाखवलेलं आहे आणि ते आपण पुढे सांभाळतोय म्हणून हे बोलतोय. दुर्योधनाने सांगितलं, देवा जाणार कुठे? भगवान श्रीकृष्ण परमात्मानं सांगितलं, ऐका. देव सांगतात, मी येत असताना राज रस्त्यावर गर्दी होती दुतर्फा. मला सगळेजण पाहत होते. पाहत असताना माझा एक सज्जन प्रेमी भक्त, त्या भक्तांनी मला आमंत्रण दिलंय. भगवान परमात्माचे प्रिय उद्धवजी सोबत होते. उद्धवांनी विचारलं, देवा कोणाचं आमंत्रण? कधी आलं होतं? मी तर रथ चालवत घेऊन आलो, मला तर काही कुणी देवाने सांगितलं, काही वेळेला बोलून आमंत्रण येत असतो, काही वेळेला न बोलता येत असतो. भगवान परमात्माने सांगितलं, त्या सगळ्या गर्दीमध्ये माझे प्रिय भक्त आहेत विदुरजी, आणि त्या विदुरांची माझी दृष्टादृष्ट झाली. फक्त डोळ्यांनी पाहिलं एकमेकाला. पाहिल्यानंतर विदुरांनी डोळ्यांनीच खुणवलं, देवा घरी या म्हणून. आणि देवानी डोळ्यांनीच संमती दर्शवली बरं का. आता तुम्हाला हे उदाहरण पटण्याकरता म्हणून थोडं तुमच्यातलं सांगतो, ऐका जरा. एवढी गर्दी जमली, यात्रेची गर्दी, आणि गर्दीमध्ये आपलं माणूस हरवलं. आपलं माणूस हरवल्यानंतर आपण शोधाशोध करतो. गर्दीच्या त्या टोकाला लांब कुठंतरी आपलं माणूस दिसलं आणि त्या माणसाला आपण दिसलो की काय होतं? भाषा कळते ना माझी तुम्हाला? नुसती नजर झाली तरी काय होतं? ही नजरेची भाषा आहे. ही दृष्टादृष्ट होणं याला म्हणतात. माऊली ज्ञानोबा याला शब्देविण संवादू म्हणतात. शब्दांशिवाय संवाद साधता येतो, डोळ्यांनी संवाद करता येतो. माऊली ज्ञानोबारांनी त्याचं प्रगटीकरण केलंय. भगवान परमात्मा सांगतात, विदुरांचं मला आमंत्रण आहे. देवा विदुरांच्या घरी जाऊन तुम्हाला माझ्याकडे पाहिजे ते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे दुर्योधनाच्या घरी काय कमी होतं? म्हणेल ते म्हणेल तसं. पण विदुरांच्या घरी काय होतं? काय होतं विदुरांच्या घरी? भगवान परमात्मा विदुरांच्या घरी मोठ्या आनंदानं निघाले. पण तिथं काही पुरणाच्या पोळ्या होत्या का? काही गव्हाची खीर केली होती, लाडू, बासुंदी, श्रीखंड? विदुरांचीच खायची पंचायत होती. तिथं देवाला काय खाऊ घालणार आहे? दर दर पाण्या माझी रांधियल्या कन्याचं भोजन तुकोबारायांना जे देवाच्या समोर देवाला दिलं, तेच भोजन विदुरांनी भगवान परमात्माला दिलं. काय होतं? दुर्योधनाने तिथं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, देवा आमच्या घरचं तुम्हाला गोड लागणार नाही, आमच्या घरचं. दुर्योधनाची भाषा. देवानी सांगितलं, आला का मूळ पदावर? याच्याच करता तुझ्या घरी मला जेवायचं नव्हतं. कारण काय? तुझ्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे. भगवान परमात्माने सांगितलं, मोठा आहे पण जर अंतःकरण निर्मळ नाही तर तो मला चालत नाही. पण जो लहान आहे, ज्याच्या ठिकाणी कोणतंही ऐश्वर्य नाही पण त्याची भावना शुद्ध आहे, तो मला चालतो. भगवान परमात्मा शबरीचे बोरं खातात. बोरं कसे दिले होते हो? चव घेऊन दिले होते ना देवाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. म्हणून संप्रदायामध्ये मोठे आणि लहान या दोघांनाही प्रवेश आहे. संत महात्म्यांकडे हे कोणी गेला? मुळातच संतांची वृत्ती तर फार मोठी सुलभ आहे. कदाचित भगवान परमात्मा तरी आपलं परक करेल, पण संत महात्मे कधीच आपलं परक करत नाहीत. संत महात्म्यांची भूमिका आणि देवाची भूमिका पाहत असताना आपल्याला लक्षात येईल, भगवान परमात्मा भक्ताचं संरक्षण, दुर्जनाचा नाश करतो. भक्ता राखे पाया पाशी
दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भंडारा के पाया पाशी दुर्जनाचे संवारे दुर्जनाचे संवारे दुर्जनाचे संवारे भक्ताराचे पायापाशी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी भक्ताराचे पाया पाशी दुर्जनाचे संवारे दुर्जनाचे संवारे दुर्जनाची संहारी हे दोन्ही मृदुंगाचार्य तुम्ही आणले, पण त्यांना कष्ट किती होतं पहा बरं. त्यांच्या धूमपानाला जर माईक लावले तर त्यांना वाजवायला आनंद येईल का नाही? ते काही बोलत नाहीत आणि तुम्ही काही ऐकत नाही. विठाला विठाला अरे कलाकाराचं तरी निदान जाण पाहिजे, सन्मान करता आला पाहिजे. यांना घरी काही काम नाही म्हणून इथं आले नाही, 7 दिवस राहिले. असं काही आहे का योगेश महाराज? चला आमच्या घरी. नाही तर उपासना करण्याकरता नोहे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला. कीर्तन एकट्याने करता येतं का? वारकरी कीर्तन एकट्याने करता येत नाही, साथ संगत लागते. मग त्या साथ संगती करता आलेले जे आहेत त्यांची आपल्याला काय पाहिजे? जाण पाहिजे. कष्ट आहेत ना, 2 तास उभं राहायचं, धूमपान वाजवायचं. त्यात ते धूमपान चांगलं असलं नशिबानं तर बरं, आणि ते कडक असलं तर मग धागी नत्ता तुम लढून हम कपडे सांभाळते. किती कणिक लावा ते काही वाजत. काही काही लोक असे असतात कीर्तनामध्ये, किती बोवानी सांगू द्या भजन करा, ते म्हणतात भजन केलं तर माझं नाव बदलून ठेवा. 7 दिवस मंडपात बसलो पण टाळी वाजवली नाही. असं आपल्या इथलं नाही सांगत मी, पलीकडचं सांगतो. आपल्या इथं सगळे टाळ्या वाजवतात. नाही वाजवल्या तर आम्ही वाजवायला लावतो. विठाला भगवान परमात्मा काय करतात? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भगवान परमात्मा भक्तांचं संरक्षण, दुर्जनांचा नाश करतो. भगवान परमात्माला दुर्जन चालत नाही. भगवंताच्या अवताराची मीमांसा भगवान परमात्मा स्वतः सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. दुर्जनांचा संहार आणि भक्तांचं संरक्षण देवाचं कार्य. दुर्जनाने जायचं कुठे? दुर्जनाने जायचं कुठे? दुर्जनाने जायचं कुठे? देवाचा कायदा आहे, तर दुर्जनाचा नाशच सांगितला महाराज. पण मात्र जगद्गुरु तुकोबाराधिक संतांचे जे अवतार झाले, त्या अवतारामध्ये भगवान परमात्माच्या कार्यामध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या संत अवतारामध्ये येऊन भगवंतानी पूर्ण केल्या. संत महात्म्यांचे अवतार जगताच्या निरहेतुक कल्याणाकरता होतात. संत महात्मे गुणाचा विचार करत नाहीत आणि दोष पाहत नाहीत. गुना दोष याती न विचारी काही, गुना दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी काय. या गुण दोष याती न उच्चारे काय, गुण दोष याती न उच्चारे काय, गुणा दोष याती न विचारी काय.
गुणदोषयाचे न विचारे ठाव दिला पायी आपुलिया आवडीला पाये आपुलेया ठाव दिला पायी आपुलिया आवडीला पाये आपुलेया गुणदोषयाती न विचारिता गुणदोषयाती न विचारिता गुणदोषयाचे न विचारे गुणदोषयाती न विचारिता सकल संत महात्म्यांचा स्वभाव पहा, चरित्र पहा. संत महात्मे गुणाचा विचार करत नाहीत आणि दोषाकडे पाहत नाहीत, पण मात्र आलेल्या प्रत्येकाचा उद्धार करतात ना. अहो, जो तुकोबारांना कदाचित अनुभव आला, तो अनुभव सांप्रतकाली वर्तमानकाली आम्ही घेतोय. घरी काही पोरग काम करत नाही, महाराज जा घेऊन पंढरपूरला. घरी काम नाही की जाऊ द्या पंढरपूरला, महाराजाकडं जाऊ द्या चातुर्मासाला. का? दोन्ही वेळची चांगली सोय. काही नाही केलं तरी आपोआप पोट भरत आहे, उपाशी कोणी राहत नाही. जाऊ द्या, जाऊ द्या महाराजाकडं. अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही, जाऊ द्या. तुकोबारांच्या काळात हेच झालं असेल ना. जे गुणवान आहेत त्यांना घरी ठेवून घेतलं आणि जे दोषवान आहेत त्यांना जाऊ दिलं. जा दिंडीत, जा दिंडीत. अहो, पण संत महात्मे काय करतात महाराज? नाथ महाराजांची सुंदर ओवी आहे. धरिलिया सत्संगती निंद्यते ही वंद्य होती, उद्धवा तू निष्पाप निश्चिती सत्संगती करावी. जगत आणि ज्यांना टाकून दिलेलं आहे असेही संत संगतीमध्ये आले तर त्यांचाही उद्धार होतो. मग एका पायाचे असले म्हणून काय झालं, दोन पायाचे असले म्हणून काय झालं, चार पायाचे जीवही संत संगतीमध्ये आले तरी त्यांचा उद्धार होतो. हरी नकोले वैकुंठवासी तुकोबारांचं प्रमाण आहे. संत संगतीमध्ये आलेला प्रत्येकाचा उद्धार आहे. गुण पाहत नाहीत, दोष पाहत नाहीत. ज्या परंपरेचा आपण पुरस्कार करतो त्या परंपरेमध्ये असणाऱ्या सद्गुरू श्री विठोबा दादा महाराजांच्या जवळ चार पायाचा कुत्रा होता. त्या चार पायाच्या कुत्र्याचा उद्धार महाराजांनी केला. जनाबाई सांगतात ना, जनी म्हणे संता संगे लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे. जरी म्हणे संता संगे लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे. जनी मागे संता संगे लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे. हे जनी म्हणे संता संगे लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे, लाभ झाला पांडुरंगे. जनाबाई सांगतात, संत संगतीमध्ये आल्यानंतर सहज लाभ प्राप्ती होते. चार पायाच्या जीवाचा उद्धार झाला. श्वानाची समाधी बांधली महाराज. चैत्र शुद्ध असणारी नवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव रामनवमी ही त्याची पुण्यतिथी साजरी होते आजही. याती भलते नारी नर याच्याकरता हा विस्तार करतोय आपण. संत संगतीमध्ये आल्यानंतर संत महात्मे कोणाचाही निषेध करत नाही, प्रत्येकाला सामावून घेतात. या संत महात्म्यांचं पोट फार मोठं आहे. यांचा विचार करताना तुकोबारांनी सांगावं, मधुरावानी ओठी तुका म्हणे वाटोटी. आपण कसंही वागलो तरी संत आपल्यावर कृपावंत होतात, कारण संतांचा स्वभाव आहे.
म्हणून तर वारकरी संप्रदायाची पद्धती सांगताना याती भलते नारी नर, कोणीही आला कसाही आला खटनट यावे शुद्ध होऊन या. नाही का? आता सध्या प्रचलित पद्धत आहे, कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण सत्ताधारी पक्षामध्ये आला की त्याला काय होतं, क्लीन चिट मिळते. कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या विठाला. वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर पूर्व आयुष्य काय होतं कोणाला घेणं नाही, पण संप्रदायाचा स्वीकार केला की पाया पडे जन एकमेका. अगोदर कितीही दुष्कृत्य केलेले असतील पण तरी तो संप्रदायामध्ये आला की तो सर्व पूज्य होतो. म्हणून वारकऱ्यांचं अगणित महत्त्व सांगितलं. याच्याकरता आपण हे सांगतोय की संप्रदाय हा व्यापक आहे. इथे प्रत्येकाला अधिकार दिला, प्रत्येकाला प्रवेश दिला. चिंता करायचं काम संत महात्म्यांनी ठेवलं नाही. त्या तुकोबारायांची बीज आपण साजरी करतोय, मग त्या तुकोबारायांचं चरित्र आपण जरूर पाहिलं पाहिजे, नाही आचरण केलं पाहिजे. आपल्याला तुकोबाराय होता येणार नाही, पण तुकोबारायांचे दास्त होता येईल ना आपल्याला, तुकोबारायांचे सेवक होता येईल. तुकोबारायांसारखं आचरण कोणालाही शक्य नाही. अहो देवालाही शक्य नाही, देवालाही शक्य नाही, पण मात्र आपल्याला तुकोबारायांकडे पाहून जीवनाची वाटचाल करता येईल का नाही. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुकोबाराय आहे. तुकोबारायांवरती जर आपण निष्ठा ठेवून आचरण करायला गेलो तर तुकोबाराय आपल्याला एकटं कधी सोडत नाही. आपल्या परंपरेची साक्ष आहे. आवर्जून मुद्दामून हे तुम्हाला सांगतो, ऐका. 17व्या शतकामध्ये श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा श्री भानुदास महाराज यांचा अवतार सद्गुरू श्री विठोबा दादा महाराज यांच्या रूपानं झाला. 3 पिढ्या परंपरा पुढे चालली, पण 3ऱ्या पिढीमध्ये महाराजांचे नातू पंतू अतिशय लहान आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा नित्यनियम करण्यासारखे नाही येत. भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्यानं तुकोबारांकडे गाऱ्हाणं गायलं, महाराज चातुर्मास्य महाराजांची परंपरा समर्थपणे चालवायला सध्या अधिकारी पुरुष नाही. सखाराम बाबा नावाचे एक सत्पुरुष तुकोबारायांच्या तपस्थलीला म्हणजे भंडाऱ्या डोंगरावर अनुष्ठान करत होते. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं, जा पंढरपूरला. मी भाकड कथा, ऐकीव कथा, पौराणिक कथा नाही, सत्य घडलेल्या कथा सांगतोय की तुकोबाराय काय करू शकतात महाराज. तुकोबारायांची आपल्यावर असणारी कृपा किती आहे. तुकोबारायांचं लक्ष जर आपण त्यांचे शरणांगत झालो, भक्त झालो, दास झालो तर तुकोबाराय काय करू शकतात. तुकोबारायांनी सखाराम बाबांना आज्ञा केली दृष्टांताद्वारे, जा पंढरपूरला. तुकोबारायांची आज्ञा मिळाल्यानंतर सखाराम बाबा आले पंढरपूरला. कोण चातुर्मासे महाराज, तिथं काही घरावर पाटी लावली नव्हती की हे चातुर्मासे महाराज आहेत, गाडीवर बोर्ड लावला नव्हता, काही पत्ता नव्हता. आले तसे हुडकू लागले. आल्यानंतर महाराजांचे पंतू लहान आहेत. नाथ बाबा त्यांच्याजवळ आले, विचारलं. नाथ बाबांच्या जवळ आजूबाजूला ज्येष्ठ वारकरी बसले होते. त्यांनी सांगितलं, महाराज की चातुर्मास सेवा करण्याकरता अडचण निर्माण झाली. सखाराम बाबांनी सांगितलं, हो तुकोबारायांनी मला पाठवलं. कोण देईल आपलं कीर्तन, छापलेलं कीर्तन कोणी देईल कृष्णा? मी तर नाही देणार. छापील कीर्तन, परंपरेचं कीर्तन, चातुर्मास सेवा केवळ तुकोबारायांनी पाठवलंय. या शब्दा खातर दिली महाराज. 7 वर्ष चातुर्मास केले सखाराम बाबांनी. हे तुकोबारायांची कृपा आहे, हे तुकोबारायांचं कृपालुत्व आहे. ज्या वेळेला तुकोबारायांचं चरित्र आपण पाहतो ना, असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला सापडते. अनोरणीयान महतो महियान या श्रुती वाक्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे तुकोबारायांचं चरित्र आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. साधनेच्या 2 पद्धती आपल्याकडे वेदांत शास्त्र, उपनिषद, वेद वाक्याने सांगितल्या. एक समष्टी साधना आणि एक व्यष्टी साधना. समष्टी साधना म्हणजे संपूर्ण जगतानं मिळून करायची आणि व्यष्टी साधना म्हणजे एकट्याने करण्याची. ज्या वेळेला श्री तुकोबाराय भगवंताची उपासना करतात, उपासना करता करता तुकोबारायांकडे असणारा ऐश्वर्य याचा नाश झाला. सगळ्यांना चरित्र भाग माहिती आहे. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, त्या द्रव्याचा परिणाम मान सन्मानही संपला. हो किती मोठी कठीण गोष्ट आहे.
ज्यांना पूर्वी आपण नमस्कार करत होतो, पण सत्ता गेली, पद गेलं, प्रतिष्ठा गेली, संपत्ती गेली, लोक विचारायला तयार नाहीत. जोवरी पैसा तोवरी बैसा, जगी न्याय आहे ऐसा. काय संतांनी वर्णन केलं पहा ना. मी तर तुकोबाराधिक संतांना CCTV कॅमेराच म्हणतो. ज्या जगताला आपण पाहतो तेच जगत तुकोबाराधिक संतांनी पाहिलं, पण जे आपल्याला दिसलं नाही ते त्या संतांना दिसलं ना. त्याच प्रपंचातलं, त्याच संसारातलं संतांना दिसतंय. तुकोबाराय म्हणतात संपत्ती आहे, सत्ता आहे. लोक काय करतात, नमस्कार करतात. पद गेलं, प्रतिष्ठा गेली, सत्ता गेली, लोक विचारत नाहीत. तुकोबारायांचा मान सन्मान संपला. किती मोठं संकट आलं तुकोबारायांवर. तुकोबाराय सर्व संपत्ती घेऊन पळून गेले का हो बाहेर देशात? का तुकोबारायांना अशक्य होतं का? त्या काळामध्ये तुकोबारायांनी एवढं ऐश्वर्य कोणाकडे होतं? तुकोबारायांनी काही ठेवलं नाही. मान गेला, हरकत नाही. स्त्री गेली, तुकोबाराय खचले नाही. काय करावं? पंढरीच्या वाऱ्या करतो, पण सगळे संकट देव माझ्याच मागे लावतो, म्हणून आपण वाऱ्यात सोडून देतो. गमतीनं सांगत असतो मी, एक वारी केली म्हैस मेली घरी, दुसऱ्या वारीला जायचं कामच नाही. कारण काय? म्हैस मेली. आता वारीला जाण्याचा म्हशीचा मरण्याचा काही संबंध नाही. अहो प्रारब्ध आहे आपलं. ते जे आपण केलेलं आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे. झाले कर्म, केले कर्म, भोग आले, केले झाले तेच भोगावं लागणार आहे. दुसरं काय आपल्याला भोगायचं आहे? प्रारब्ध असेल ते भोगावंच लागेल. मग ते देवाधिकांनाही चुकलं नाही. येथे नाही उरो आले अवतार, त्यांनाही भोगावं लागलं. मग आपल्याला भोगण्याचं काय नवल आहे का? तुकोबारायांचा मान गेला, सन्मान गेला, स्त्री गेली, पुत्रही गेला, तुकोबाराय खचले नाहीत महाराज. हे तुकोबारायांच्या चरित्राचं गमक आहे. कितीही मोठे संकट आले तरी खचून न जाता संत चरित्राचं आचरण करायचं, संत चरित्राचं अवलोकन करायचं. किती मोठे संकट असले तरी ते सहज बाजूला होते. माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र पहा. ज्यांचं नाव घेतल्यानंतर ज्यांच्या सोहळ्यामध्ये एकही वारकरी उपाशी राहत नाही. ज्ञानोबा तुकाराम, रात्री गुलाबजाम. अहो एवढं जरी म्हटलं, दुसरं म्हणायचं कामच नाही. काकड्यातला अभंग नाही, हरिपाठातला अभंग नाही. काय म्हणायचं? ज्ञानोबा तुकाराम. एवढं म्हटलं तरी माणसं उपाशी झोपू देतात का? घरी जे मिळत नाही ते मिळतं. घरी कुणी विचारत नाही. आग्रह करून करून अजून पुढचं बोलू का? दक्षिणा देऊन विठाला. माऊली ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं नाव घेतलं तर उपाशी मरत नाही. त्या माऊली ज्ञानोबारायांना जगतानं काय दिलं? काय दिलं? झोळीमध्ये माती टाकावी माऊलींच्या. तरी देखील माऊली ज्ञानोबाराय कष्टी झाले नाही. केवळ जगताच्या उद्धाराचं कार्य करत राहिले. मुळात त्यांच्या अवताराचं चरित्र आपण पाहतो. अनेक संतांनी हे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. केवळ जगताचं निरहेतुक कल्याण करताच इथे येतात. आम्ही वैकुंठवासी हे
करताना जगतामध्ये आले. कशा करता आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, आम्ही देवाचे संगात, येतो जातो आम्ही देवाचे संगात. येतो जातो आम्ही देवाच्या संगात. म्हणे गात देवनाम, म्हणे गात देवनाम. येतो जातो आम्ही देवाचे संगात, येतो जातो आम्ही देवाच्या संगात. येतो जातो आम्ही देवाचे संगात. जातो आम्ही देवाचे संगात. तुका म्हणे गात देवाला मे, तुका म्हणे गात देवाला मे. भावे गाता देवाला मे, भावे गाता देवाला मे. जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये वैकुंठाहून तुकोबारा म्हणतात आम्ही आलो. जे जे होते अवतार तुका तया बरोबर तुकोबाराय म्हणतात. प्रत्येक अवतारामध्ये आम्ही आलो. केलं काय? बोलिले जे ऋषी मुनींनी जो मार्ग सांगितला, वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, तेणेची पंथे चालो जाता. लपडी म्हणता बाप देवळात भजन करून करून दमला, पोरग देवळाचं दर्शन घ्यायला तयार नाही आणि म्हणायचं मार्ग दावणी गेले आधी. घोळून घोळून अभंग चालला, तेणेची पंथे चालो जाता. काव हरिभाऊ पोरग, हरिभाऊ पोरगी तुम्ही नाही बरं का, ते आमच्या दुसऱ्या हरिभाऊचं सांगतो ना. तुमचं नाव हरिभाऊ, त्याला माझा काही नाईलाज आहे, पण त्या हरिभाऊचं सांगतो मी तुम्हाला. असे अनेक हरिभाऊ भजनामध्ये आहेत की त्यांचे पोरं टाळ वाजवायला यायला तयार आणि हे काय म्हणतात, माझ्या वडिलाची मिराशिका. हरकत नाही, म्हणायला पाहिजे, पण पोरानं भजन केलं, प्रॉपर्टीला नाव लावताना पोरग आणि भजन करायला बाहेरचं. आता हे सगळे भजनी मंडळ कोणाला हाका मारतात? तुकाराम हाका मारतात का नाही? येतो का रे फोन तुला? येतो ना? यांच्याकडे पोरं जन्मले नाहीत का कोणाकडं? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. संपत्ती प्रपंच करताना मात्र आपलं पाहिजे आणि परमार्थ करताना आपलं नको कोणी. सकल संत महात्मे येतात कशा करता? जे पूर्वी त्यांनी केलं होतं ते चालवण्याकरता येतात. अहो तुकोबारायांचं चरित्र आपण पाहतोय. ज्या वेळेला विश्वंभर बाबांनी तुकोबारायांच्या घराण्यामध्ये वारीची परंपरा निर्माण केली, तीच वारीची परंपरा तुकोबारायांनी प्राणपणानं जपली. महाराज तुकोबाराय कधीही म्हणते नाही येतं की दुष्काळ पडला, बायको मेली, पोरग गेलं, मान सन्मान गेला, मी वारी करणार नाही. वारी करताना फार हाल अपेष्टा होतात, खायला मिळत नाही, झोपायला जागा मिळत नाही, धो धो पाऊस पडतो आषाढी वारीमध्ये आणि म्हणून मी वारी करणार नाही, असं कधी तुकोबाराय म्हटले नाहीत महाराज. उलट जगताला सांगताना तुकोबारांनी स्पष्ट सांगितलं ना महाराज, पंढरीची वारी आहे माझे घर, वारी आहे माझे घर, पंढरीची वारी आहे माझे घर. पंढरीची वारी आहे माझे घर. आणि कनकारी तीर्थव्रता, आणि कनकारी तीर्थव्रता. आधी कणाकारे तीर्थ व्रता, आधी कणाकारे तीर्थ व्रता. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कनकारी तीर्थव्रता, आणि कनकारी तीर्थव्रता. हे पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कणाकारे तीर्थ व्रता, आणि कणाकारे तीर्थ व्रता. तुकोबाराने
सांगितलं, ऐका हो ऐका. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. वारीची परंपरा माझ्या घरामध्ये. इतर क्षेत्रांना तुकोबारा म्हणतात, जाऊ नका असं नाही, पण इतर क्षेत्राची वारी करण्याची परंपरा नाही. उलट जर आपण सश्रद्ध आस्तिक हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत, तर 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठ, सप्तपुर्या हे केल्याशिवाय मरू नका. संकल्प करा, 12 ज्योतिर्लिंग झालेच पाहिजेत, मरू नका त्याच्याशिवाय. आणि जर एखादं राहिलं ना, तर पुन्हा माणसाचा जन्म मिळेल तुम्हाला, ते देवदर्शना करता. कारण वासनेद्वारे जन्म होतो, हे जडभरतांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर आपण हिंदू म्हणून जन्माला आलो ना, तर यात्रा केलीच पाहिजे. आणि तुकोबारा म्हणतात, यात्रा वेगळी आणि वारी वेगळी. येर झारा करणं याला वारी म्हणतात, आणि ती वारी तुकोबारा म्हणतात आम्ही पंढरीची करतो. कारण आमच्या कुळाची परंपरा आहे, वंश परंपरा दास मी अंकित. तुकोबारांनी सांगितलं ना महाराज, याचा धरिना अभिमान, याचा धरिना मान, याचा धरिना याचा धरणा विमान, कर्ण पुणे जतन, कर्ण पुणे जतन, याचा धरणा विमान, याचा धरणा अभिमान, याचा धरणा मान खाली घालावी अशी कोणतीही कृती तुकोबारांच्या चरित्रात नाही. उलट वाढवी महत्व वडिलांचे, असं तुकोबारांचं चरित्र आहे. बाप काय होता आणि पोरानं काय केलं असं म्हणण्याची वेळ तुकोबारांवर नव्हती, ते आपल्यासारख्यांवर वेळ आहे. बाप किती चांगला होता आणि पोरग नालायक निघालं. अहो, तुकोबारांचं वर्णन करताना अगोदर विश्वंभर बाबांचे वंशज म्हणून तुकोबारांची परंपरा दाखवल्या जात होती, आणि आता तुकोबारांचे पूर्वज म्हणून विश्वंभर बाबा ही ओळख दाखवता येते. नीट वाक्य लक्षात घ्या. अगोदर वडिलांच्या नावाने ओळख झाली, नंतर तुकोबारांच्या नावाने कुळाची ओळख होते ना. उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो. आता आला चैत्र महिना, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, नाही का. प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण सांगत असताना प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजाचं चरित्र कुठून उपलब्ध आहे आपल्याकडे. प्रभू रामचंद्र कोणाच्या वंशामध्ये आले. रघुकुल रीत सदा चलिया, प्राण जाए पर बचन जाए, प्राण जाए पर बचन जाए, सदा चलिया प्राण जाए पर बचन जाए, प्राण जाए पर बचन कोणाच्या वंशात आले रामराया.
रघुराजाच्या. आणि त्याच्या अगोदर कोण नव्हतं? कोण होतं त्याच्या अगोदर? प्रभू रामचंद्रांचा वंश कोणाच्या नावानं प्रसिद्ध झाला? रघुवंश म्हणून प्रसिद्ध झाला. तुमच्याकडे होत नाही का राम जन्म? का तुम्हाला राम माहित नाही? ज्यांना राम माहित नाही ते काही कामाचे? प्रभू रामचंद्रांच्या वंशाचं वर्णन करताना रघुकुळ हे प्रभू रामचंद्रांचा वंश म्हणून सांगितलं. पण ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला त्यावेळेला रामरायाचा वंश म्हणून प्रसिद्ध झाला. अगोदर पूर्वजांच्या नावानं आणि मग रामरायाच्या नावानं वंश प्रसिद्ध होत. तुकोबारायचं वर्णन करताना विश्वंभर बाबा अगोदर सांगितले, मग तुकोबाराय सांगतात. मग तुकोबारायांच्या नावानं तुकोबारायांचे पूर्वज म्हणून विश्वंभर बाबा. अरे पुत्र असा जन्माला आला पाहिजे ज्याचा तिही लोकी झेलला. मान सन्मानानं जगता आलं पाहिजे बापाला. असा पुत्र जन्माला आला पाहिजे. तुकोबारांच्या बाबतीमध्ये ते सत्य. तुकोबारांनी तर स्पष्ट सांगितलं, आईसे पुत्र होती अन बुडविती पूर्वजा. असे पुत्र काय कामाचे? तुकोबारा म्हणतात, मी अभिमानानं सांगतो, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. ही जुनाट असणारी माझी सेवा. तुकोबारा म्हणतात, वाडवडिलांपासून आम्ही करत आलो. नुसती केली नाही, ती सांभाळली. नुसती सांभाळली नाही, तिचा विस्तार केला. मी नेहमी सांगत असतो की ज्या वेळेला वडिलोपार्जित इस्टेट आपल्याला मिळते त्यावेळेला कमीत कमी नाही त्याच्यात भर घालता आली तरी चालेल, पण जी वडिलांकडून मिळाली आहे ती आहे तशी तरी सांभाळा. नाही तर काही काही असे जन्माला येतात की एक गुंठाही शिल्लक ठेवत नाही. का हो? पूर्वीच्या काळी यांच्या आजोबांकडे 100 एकर जमीन होती आणि आता हे दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात. दुर्दैवाची गोष्ट आहे की दाखवायला हे सगळं आमचं होतं, पण आता काय शिल्लक आहे? आणि काही असे असतात की ज्या शेतामध्ये आई कामाला गेली ते शेतच विकत घेतात. वाक्य कळतं ना माझं तुम्हाला? आत्ता सध्या मराठी उद्योजकांमध्ये सातारच्या एका उद्योजकाचं मोठं नाव आहे की ज्यांची आई ज्या शेतात कामाला जात होती त्या दातृत्ववान कर्तृत्ववान पुत्रानं ते शेतच विकत घेतलं. गुगलला सर्च केलं तर तुम्हाला नाव सापडेल त्याचं. कर्तृत्ववान मुलं जन्माला. तुकोबारा म्हणतात, आम्ही आनंदानं परंपरा चालवली नाही, वाढवली. कशी वाढवली? तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊ लागलो. जात असताना वारी केली, उपासना केली आणि भक्ती पंथ, भक्ती संप्रदाय, भागवत धर्म घराघरामध्ये पोहोचवला. पिटू भक्तीचा डांगोरा जय जयकार तुका माने करा जय जयकार आनंदे. कडराला तुका माने करा जय जयकार आनंदे. घरोघरी तुकोबाराय पोहोचले. काय तुकोबाराय पोहोचले? काय घेऊन निघाले तुकोबाराय? भक्ती पंथ बहु सोपा. भक्तीचं वर्णन, भक्ती करण्याकरता लोकांना आग्रह करू लागले. नामचिंतन करा, भक्ती करा, उपासना करा. माझ्या दुकानातलं साबण घ्या, माझ्या दुकानातच खरेदीला या. कार्ड नाही छापले तुकोबारायांनी. तुकोबाराय म्हणतात, भक्ती संप्रदाय वाढण्याकरता मी गेलो, प्रत्येकापर्यंत पोहोचलो, प्रत्येकाला सांगू लागलो, बाबा रे भक्ती केला तर माणूस म्हणून राहतात, नाहीतर सटविने नेला नाही कैसा. भक्ती नाही केली तर माणूस म्हणून उपयोगाचे नाही येतात. अरे ज्यानं देव प्राप्त केला त्यालाच सुखाची कल्पना आहे, इतरांना निरंतर दुःख आहे महाराज. ते नेविन जीवा सुखानो हे
आपुला तो एका तो एक देव करणे घ्यावा आपुला तो एक देवा करणे आपुला तो एक देव करणे घ्यावा तेने बिना जीवा तुका लोये तेने बिना जीवा सुखा नो हे सुखा नो हे प्रत्येकाला तुकोबारांनी उपदेश केला, देव प्राप्त करून घ्या, त्याच्याशिवाय सुख नाही. भाषा तुकोबारांची पहा, आपुला तो एक, आपुला परक्याचा करून घ्या नाही. तुकोबारा आपला करून घ्या म्हणजे देव कोणाचा आहे? देव आपला आहे. त्याचं वारं लागू द्या मला थोडं तरी. दोनदा तिकडे सरकवलं त्याला, नाही थोडं ठेवा ना कामापुरतं. झाले 11:30 वाजले, चाललो मी पण 12 वाजता विठाला. येरती माईके दुःखाची जनिती. हे माईक आहे सगळं, पण ते कलियुग आहे ना. कलियुगामध्ये या देहाला सुख सोयीची गरज. काय करावं, आपल्या पूर्वजांनी वाणवडिलांनी अंधारामध्ये कीर्तन केले, बिना माईकचे कीर्तन केले. धो धो पाऊस पडत होता तरी कीर्तन केले. चंद्रभागा मातेला महापूर आला तरी कीर्तन बंद नाही झालं. आणि आपल्याला कूलर नसलंच कीर्तन होत नाही. आपुला तो एक, देव कोणाचा आहे? लोकाचा आहे, शेजारचा आहे, बाहेरचा आहे, आपला नाही का? अहो तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या पासून आपण निर्माण झालो तो देव आहे. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता आंधळ्या पांगळ्याचा. देव कोणाचा आहे? आपला आहे. प्रसवला विश्वतोची, संतांची भाषा स्पष्ट आहे. निर्माण केला म्हटलं असतं तर चालत नव्हतं का? पण काही कलियुगातले बुद्धिवादी जीव होणार आहेत, तर्कनिष्ठ, काही 4-2 पुस्तकं शिकतील आणि तत्वज्ञानाच्या पदव्या घेतील आणि म्हणतील नाही नाही निर्माता देव आहे. त्याला संत महात्म्याने उत्तर दिलं भाषेमधून, प्रसवला. प्रसवन म्हणजे काय हो? प्रसव शब्दाचा अर्थ काय? बाळांत झाला देव. आणि बाळांत होऊन निर्माण काय झालं? जग निर्माण झालं. काही तार्किक लोक, मतवादी लोक काय करतात? बुद्धिभेद करतात ना. संत प्रमाणांचा, संत वाक्याचा पाहिजे तसा अर्थ करून घेतात. म्हणून तर संतांना स्पष्ट सांगावं लागलं ना, म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे शुरू. का बरं? रेड्यामुखी वेद बोलविला चालत नव्हतं का? लोकांनी आक्षेप घेतलाच ना, रेडे आज नावाचं कोणीतरी बोललं म्हणे. म्हणून संतांना सांगावं लागलं, म्हैशी पुत्रा मुखे. म्हशीचा मुलगा कोण असतो? माणूस होतो का? 4 पायाचा जीव. तसं तुकोबारांच्या शब्दांचा अर्थ करताना किंवा संत वाङ्मयाचा अर्थ करताना समन्वयात्मक पद्धतीनं चिंतन केलं पाहिजे. देव निर्माण करताय, देवानं हे जग निर्माण केलेलं आहे. मग देव आपला आहे का देव परका आहे? देव आपला आहे. सोडून जगताच्या पसाऱ्यामध्ये अडकलो आणि आपण देवाला पाहत नाही. तुकोबाराय रागवले महाराज. तुकोबाराय म्हणतात, जिथं गेल्यानंतर आत्मसमाधान प्राप्त होतं, जिथं गेल्यानंतर शांती प्राप्त होते, जिथं गेल्यानंतर दुःखाचा विसर पडतो, मनुष्य तिकडे पाहायला तयार नाही. तुका म्हणे कैसे आंधळे कैसे आंधळे हे जन, कामाने कैसे आंधळे जन, कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. कामाने कैसे आंधळे जन, म्हणे कैसे आंधळे जन, कामाने कैसे आंधळे जन, म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून
लक्षपूर्वक ऐका. तुकोबारायांचे शब्द आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जग, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरले म्हणजे देव. जाऊ दे, तुम्ही ऐका, थोडं राहिलं आपल्याला. खऱ्या देवा म्हणजे खोटा देव असतो का? तुका म्हणे कैसे, गेले विसरून. मग देव खोटा असतो का? मग देव कोण असतो? मग देवाकडे जातो का आपण? देव कधी आठवला होतो आपल्याला? जेव्हा कोरोना होता ना, कोरोनात सगळ्याला देव आठवला. किती आठवला? देवाचे पाय सोडले नाही लोकांनी मनोमन. देवा आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. आणि देवानं वाचवलं. आता किती जण देवळात आहेत? जे होते ती निघून गेले. गेले विसरून खऱ्या देवा. तुकोबाराय म्हणतात, खऱ्याला विसरले आणि खोट्याच्या पाठीमागं लागले. खोटं म्हणजे काय हो? खोटं म्हणजे प्रपंच. त्या प्रपंचाच्या मागे लागले. तो प्रपंच कसा आहे? नाशवान आहे. देखत देखत नातू पण तोही तैसाच. नातू पण तू तसाच जाणार आहे. आपली ही तीच गती आहे. मी नेहमी गमतीनं सांगत असतो, आपण काही हिरण्यकश्यपू दिवसा नाही, रात्री नाही, आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, मनुष्य नाही, प्राणी नाही, असं काही आपल्याकरता होणार आहे? चालता चालता, बोलता बोलता, चहा पिता पिता, एक कप हातात, बशी हातात, एक घोट तोंडात, गेले. गेले म्हणायला वेळ लागतो का? कालच्या ग्रहणामध्ये इतके मोठे भयानक अपघात झाले. लोक म्हणतात ग्रहण पाळणं म्हणजे अंधश्रद्धा आहे, आणि जे धडकून मेले त्यांचं काय? काल काही लोकांनी व्हिडिओ तयार करून टाकले. ग्रहणामध्ये गर्भवती स्त्रीनं कापू नये, चिरू नये, व्हिडिओ करून टाकले. हरकत नाही, टाका ना. पण लेकरू जन्मल्यानंतर त्याचे व्हिडिओ टाका हिमतीनं. आपले पूर्वज मूर्ख होते का? काही नियम आपल्या मागे लावले, काही शास्त्र विज्ञानाचा संबंध या ठिकाणी आहे, पण आपण पाहायला तयार नाही. काही लोक मुद्दामहून धर्माची विटंबना करण्याचा प्रयत्न करतात, शास्त्राची विटंबना करतात. तुकोबाराय म्हणतात, कैसे आंधळे हे जग. हे असे आंधळे लोक आहेत, ज्यांना काहीच कळत नाही. ते आंधळे देवाला विसरून गेले. तुकोबाराय म्हणतात, जर तुम्ही देवाला विसरताल तर देवाचं नुकसान नाही होणार, काही तुमचं नुकसान होणार आहे. का तुमचं नुकसान होणार आहे? भगवान परमात्मा सुखरूप आहे. त्या सुखरूपतेपासून तुम्ही लांब जाताल आणि दुःखरूपतेमध्ये अडकाल. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, तेने विनजीवास. सगळ्या जगतापर्यंत तुकोबाराय पोहोचले, प्रत्येकाला उपदेश केला. तुकोबारायांनी गावातलं मंदिर जे पडायला झालं होतं त्याचा जीर्णोद्धार केला, आणि तुकोबारायांनी आनंदानं भजन परंपरा निर्माण केली. तुकोबारायांचं आवडतं क्षेत्र होतं लोहगाव. कुठेही नसलं काही की तुकोबारायांनी लोहगावला जावं आणि कीर्तन करावे. आज त्या लोहगावच्या विमानतळाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ नाव देण्यात आलेले. ते लोहगाव तुकोबारायांचं आवडतं गाव. तुकोबारायांनी तिथं जावं, कीर्तन करावे, यात्रा भरावी अशी याचं. एक डोंबारी तिथं खेळ दाखवण्याकरता आला होता. तुकोबारायांनी 7 दिवस कीर्तन केले. त्या डोंबाऱ्याचा खेळ पाहिला, पण त्याला काहीच दिलं नाही. आणि मग तो तुकोबारायांकडे आला. तुकोबारायांना म्हणू लागला, महाराज 7 दिवसांपासून इथे राहतोय, या लोकांनी काहीच मला दिलं नाही. तुकोबाराय म्हणतात, बाळा तुझ्याकडे काही लोखंडाची वस्तू असेल तर आण. त्याने सांगितलं, महाराज माझं पामराकडे लोखंडाशिवाय दुसरं आहेच काय? मी ज्याच्यात जेवतो ती परातही लोखंडाची आहे. त्यानं 2-4 खिळे घेऊन आला. तुकोबाराय दगडावर बसले होते, त्या दगडाला ते खिळे लावले, ते सोन्याचे झाले. मग काही लोहगाववासी तुकोबारायांकडे पाहत होते, त्यांनी आपल्या घरातले खिळे आणले. तेवढ्यात तुकोबाराय दगडावरून उठून निघून गेले. आता त्या दगडाला ते लोखंड घासू लागले, पण ते काही सुवर्ण झालं नाही. तुकोबारायांचा हा महिमा आहे, ही तुकोबारायांची शक्ती आहे, तुकोबारायांचं वर्म आहे. ज्याला तुकोबाराय समजले त्यालाच समजले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष तुकोबाराय म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे. श्री हरी परमात्मा तुकोबारायांच्या रूपाने अवताराला आलेला. आपल्या सगळ्यांना तुकोबारायांचं विस्ताराने चरित्र ज्ञात आहे. तुकोबारायांच्या एका एका अंगाचा विचार करताना आपल्याला 7ही दिवस कमी पडतील. यापूर्वीही आपण तुकोबारायांचं काही अल्पचरित्र चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकोबारायांच्या गाथेमध्ये तुकोबारायांनी काही चरित्र वर्णन केलेलं आहे.
असे अनेक दिव्य प्रसंग तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आहेत. तुकोबारायांचे प्रिय शिष्य होते, अनेक शिष्य आहेत. तुकोबारायांना कवित्व करण्याची आज्ञा झाली तर संताजी महाराजांनी काव्य लिहून घ्यावं. महाराज नामदेवे शतकोटी ग्रंथ केला. तुकोबारायांना दृष्टांत झाला, आज्ञा प्राप्त झाली आणि कवित्व रसाळ वदविली वाणी. तुकोबाराय कवित्व करू लागले. कवित्व करत असताना तुकोबारायांच्या मनामध्ये अहंकार नाही, अभिमान नाही. तुकोबारांनी सांगावं, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. मी माझ्या सत्तेनं चालत नाही, सत्ताधीश सत्ता चालवणारा स्वतंत्र आहे. तुझी या सत्तेने हा परमात्मा आहे, त्याची सत्ता जगतामध्ये. आपण कोण करते करविते? आपण कोणीच नाही. आपल्याकडून काय होतं हो? वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. लाईट गेली तर पंखाही आपल्या सत्तेने हलत नाही. मग आपली सत्ता काय? तिथं लोक आम्हाला आवर्जून सांगतात, महाराज हे जे तुम्हाला घर दिसतं हे मी केलं. मी आमच्या वडिलाच्या काळात काहीच नव्हतं. अभिमानानं लोक सांगतात, अहंकारानं सांगतात. आणि काही काही असे असतात ते म्हणतात, महाराज हे जे सगळं उभं राहिलं ते माझ्या आईची वडिलांची कृपा. अहो मी जिथं निर्माण झाला तिथून देव लांब गेला ना. अहंकार देवाला चालत नाही. अभिमान राशी जयाची ठाई, तुका म्हणे तई देवदुरी. किंवा तिळभरी जरी अभिमान झाला तर तो देवाला सहन होत नाही. अभिमानाचं सगळं वाटुळ भगवान परमात्माला केलेलं पाहायला सापडतं. तुकोबारांनी कधी म्हणू नये मी केलं. उलट तुकोबारांना जर विचारलं तुम्ही कोण आहात तर तुकोबारांनी सांगावं ना, महाराज आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण. तुकोबारांना विचारलं तर तुकोबारांनी सांगावं, नोहे दास खरा परिहा झाला से. तुकोबारांनी स्वतःचं चरित्र स्वमुखानं वर्णन केलं. महाराज समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटे. तुकोबारा सांगतात, अहो आमचा बाप समर्थ आहे पण आम्ही मात्र कसे जन्माला आलो. तुकोबारांचं हे चरित्र आहे. तुकोबारांचं आयुर्मर्यादेचा आपण विचार केला तर 42 वर्ष तुकोबारांचं आयुष्य आहे. आणि त्या 42 वर्षामध्ये तुकोबारांचा प्रपंच परिपूर्ण झाला. निळोबारांनी वर्णन केलं ना महाराज, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली. वेदांतांनी याला प्राप्तिपूर्वक निषेध सांगितला. प्राप्ती झाल्यानंतर त्याग केला. एखाद्याला एखादी वस्तू मिळतच नाही पण तो म्हणतो नको नको मला. अहो घ्या घ्या, नाही नाही नको नको नको. अरे तुला देतच नाही कोणी. तर नेहमी गमतीनं उदाहरण सांगत असतो. एकाने मला सांगितलं, म्हणे महाराज मला पंतप्रधान व्हायचं होतं पण मी नको म्हटलं. होईल का कोणी असं? होईल? अरे जे आपल्याला मिळणारच नाही त्याची अभिलाषा आपल्याला करताच येत नाही. हा एखादं अधिकृत पद मिळावं आणि त्याचा त्याग करावा असा राजकारण्यांमध्ये एकच वाघ होऊन गेला, हिंदू हृदय सम्राट. एकच कधी घेतलं पद पण सगळे पदधारी त्यांच्या पाया पडत होते. हे कौतुक करत नाही मी, वस्तुस्थिती सांगतोय. कशा करता? प्राप्तिपूर्वक त्याग असावा ना, मिळावं आणि मग त्याग असावा. छत्रपतींनी तुकोबारायांना नजराना दिला. तुकोबारांनी सांगितलं, महाराज याची आम्हाला गरज नाही. दिवट्या छत्री घोडे हे तो बर्यात न पडे. अहो याची आम्हाला काय गरज आहे? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल येर तुमचे धनवित्त. हे सगळे कीर्तनकार सांगतात पण पाचही बोटांमध्ये 5-5 अंगठ्या घालून सांगतात, येर तुमचे धन ते माझे वित्त. कोणाला दोष आपण देत नाही पण सांगत असताना बोले आन करी आन त्याचे कैचे ब्रह्मज्ञान. बोलणं आणि करणं याच्यामध्ये अंतर आहे का? अहो आपण जसं बोलतोय तसं वागणं. तुकोबारांचं वैराग्य सांगायचं आणि आपण मात्र त्या वैराग्याच्या विरोधात आचरण करायचं असं अजिबात नाही महाराज. म्हणून तुकोबारांनी छत्रपतींचा नजराना परत पाठवला, त्याग केला. जे जे मिळालं त्याचा त्याग केला. तुकोबारांची आत्मस्थिती भगवंताशी जोडलेली आहे. फाल्गुन शुद्ध एकादशीचा दिवस उजडला महाराज. भगवान परमात्मा तुकोबारांकडे आले महाराज. काय तुकोबारांची अवस्था आहे? शोधिताची नये म्हणून ओळगतो पाय, आता दिसो नये जना
आईसे करा हरी नारायणा. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा म्हणजे आपण टाकू विठोबा. बोला टाळी वाजवा. कुंडली कवरला जगद्गुरु तुकोबारा भगवंताला प्रार्थना करतात. प्रार्थना करत असताना गरुडांना प्रार्थना केली आहे. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. भगवान परमात्मा तुकोबारांना नेण्याकरता येतात. त्या तुकोबारांनी भगवान परमात्म्याचा अनुभव सांगायला सुरुवात केली. पैल आले हरी शंख चक्र शोभे करी. भगवान परमात्मा आल्यानंतर भगवंताचं स्वागत केलं. दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कना मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. भगवान परमात्माला पहुंचार केला. भगवान परमात्माला संपूर्ण देहू गावामध्ये तुकोबारा घेऊन निघाले महाराज. देव घ्या कोणी 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 देव घ्या देव घ्या प्रत्येकाला सांगतात अरे देव आले देव आले. देव न लगे देव न लगे. जगानं सांगावं महाराज देव ठेवायला घरामध्ये जागा नाही. एखादा प्लॉट रिकामा असेल तर देता का आम्हाला? योजना जाहीर झाली असेल तर देता का एखादा? काय सांगावं त्या योजनेतले सगळे पैसे मिळत नाहीत. आता घरकुल योजना तुमच्याकडे असेल ना, किती रुपये असतात त्याचे आणि मिळतात किती?
देव न लगे तुकोबारा म्हणतात, अहो देव आपला आहे, माझ्या करता आला, जगाला सांगावं देव नको. तुकोबारांकडे देव राहिले महाराज. देव राहिल्यानंतर देवा करता एअर कंडिशन बंगला होता का? मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा. तुकोबारा म्हणतात मोडलेली बाज होती आणि त्याच्यावर टाकलं काय होतं हो? वाकळ टाकलेली होती. वाकळ कशाची असते? घरातल्या न वापरता साड्यांची वाकळ, कपड्यांची. व ते कपडे वापरून 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 काय झालेले असतात? खराब झालेले असतात. आणि घरातले लहान लहान लेकरं त्याच्यावर. अशी वाकळ तुकोबाऱ्यांनी कोणाकरता टाकली? देवाकरता टाकली. भगवान परमात्मा आले, बसले महाराज वाकळेवर. देवानी कधी तक्रार केली नाही असं का आणि तसं का. आता त्याच तुकोबारांचं नाव घेऊन सांगणारे तक्रार करतात, असं असेल तरच, नसेल तर नाही. काय तुकोबारांची परिस्थिती. जगत चालक परमात्मा तुकोबारांकडे स्वतःहून आला आणि तुकोबारांच्या पाठीमागे लागतो. आपल्या कीर्तनात देव यायला तयार नाही हो. देव आपल्या कीर्तनापासून लांब लांब चालला. कारण काय? तुकोबारांच्या चित्तात फक्त देवच होता आणि आपल्या चित्तात देव सोडून प्रपंच आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. दुसरं तिसरं चित्तामध्ये नाहीच ना काही. अहो गोपिकांचं चरित्र पहा. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, हे गोपिकांचं चरित्र आहे. ज्यावेळेला दही दूध बाजाराला घेऊन जात होत्या त्यावेळेला गोपी म्हणायच्या, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. दही घ्या हो, दूध घ्या, तूप घ्या असं म्हणत नव्हत्या. देव घ्या, देव घ्या. तुकोबारांनी सांगावं, जगानं सांगावं नको. ते देव तुकोबारांकडे आले. मग तुकोबारांनी भगवान परमात्माला आपलं आत्मचरित्र सांगितलं. अनेक भक्तांनी तुकोबारांचं चरित्र वर्णन केलं. तुकोबारांनी आपला मोठेपणा सांगितला महाराज. घोटविना लाळ ब्रह्मज्ञान हाती, ब्रह्मज्ञान हाती, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्तात्म स्थिती शांती ब्रह्मज्ञानाचाही तुकोबारा म्हणतात आम्हाला निषेध आहे का? भक्ती सुख पाहिजे आम्हाला. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म. तुकोबाराने अद्वैत भक्तीचा पुरस्कार केला, पण मात्र वाखानी अद्वैत भक्ती भावे वीण. तुकोबारा म्हणतात भक्तिभावाशिवाय जो नुसतं ज्ञान सांगत असेल त्याचा आम्ही निषेध करतो. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायु. मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. अहो हे मुक्त झाले पण आम्ही मात्र वारंवार जन्माला येऊ. कशा करता? घेईन जन्मांतरे हेच करावया खरे. कशा करता आम्हाला जन्म पाहिजे? तर भक्ती करण्याकरता. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. देवाला विनवणी करता तुकोबारा, पुन्हा पुन्हा मला जन्म मिळाला पाहिजे. कशा करता? जन्म या जन्म या जगती देवा, जन्म यासाठी देवा, जन्म या जगती देवा, देवा साधा बरा, देवा साधा वया, देवा साधा वया. जगद्गुरु तुकोबारा सांगतात देवा जन्म भक्ती उपासना करण्याकरता घेईल. मग त्या भक्ती उपासनेचं एक साधन म्हणजे परमात्म्याचं नामचिंतन आहे. ते नामचिंतन मोठ्या आनंदानं करा. म्हणजे तुकोबारांना आपण विमानात बसू. श्री विठ्ठल बोला, टाळी वाजवा सगळे. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, हरी श्री विठ्ठल, 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 श्री विठ्ठल,
परमात्मा नेण्याकरता आले. जगतानं तुकोबारानं सांगितलं आशीर्वाद द्या. तुकोबारा म्हणतात कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. चांगलं कर्म केलं चांगलं होईल, वाईट केलं तर वाईटच होईल, असा आशीर्वाद तुकोबाराय देतात. भगवान परमात्म्याकडे पाहत पाहत तुकोबाराय निघाले. आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग अंतकाळी विठो आम्हासी पावला, पुढी सहित झाला पुंडली सद्गुरु दादा महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, तुकाराम 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 तुकाराम.